रामराम मंडळी. मी आपला मराठी मुलगा सचिन. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत. मी मागे उद्योजक होताना या गोष्टींचा विचार करायला हवा. या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण जेव्हा उद्योजकांची नावे घेतो तेव्हा आपल्या समोर मराठी उद्योजकांची नावे पटकन येत नाहीत, कारण त्यांचा इतिहासच आपल्याला माहीत नाही आहे. आणि त्याच इतिहासाची उजळणी करण्यासाठी आम्ही तेव्हा मराठी उद्योजकांची सिरीज आणणार होतो. पण खरं तर सिंगल व्हिडिओ करायला वेळ मिळत नव्हता. त्यामुळेच या श्रावण महिन्यापासूनच आपण ती सुरुवात करूया असं आम्ही ठरवलं. आणि यापुढे महिन्यातना एकदा तरी कुठल्याही एका शुक्रवारी आपण मराठी उद्योजकांची माहिती देऊ, जेणेकरून त्यांचा विस्मरणात गेलेला इतिहास सर्वांनाच माहीत होईल. म्हणूनच आजपासून आम्ही त्या सिरीजची सुरुवात करत आहोत. तर मंडळी, आम्ही जे मराठी उद्योजक आहेत त्यांची माहिती तर तुम्हाला देतच आहोत, पण त्यासोबतच जे ऑलरेडी उद्योजक होऊन गेलेले आहेत पण काळाच्या पडद्याआड लुप्त झालेले आहेत त्यांचाही प्रेरणादायी इतिहास आपल्यासमोर मांडणार आहोत. कारण त्याबद्दल आपल्यालाच माहीत नाही आहे तर पुढच्या पिढीला काय माहीत असेल. म्हणूनच चला तर विस्मरणात गेलेला त्यांचा इतिहास आपण पुन्हा लोकांसमोर आणूया. तर मंडळी, आज आपण एका स्त्री उद्योजकाविषयी बोलणार आहोत. जसं की आम्ही आमच्या सिरीजची सुरुवात सुद्धा स्त्री उद्योजिकेनेच केली होती, तसंच स्त्री शक्तीला प्रणाम करून मी विस्मरणात गेलेल्या उद्योजकांची सुरुवात देखील स्त्री शक्तीनेच करत आहे. तर आजच्या आपल्या उद्योजिका आहेत पैकाबाई खोब्रागडे. तर मंडळी, पैकाबाई खोब्रागडे ह्या आजपासून 100 ते 125 वर्षापूर्वीच्या कालखंडातील पहिल्या मराठी स्त्री उद्योजिका आहेत. आणि मंडळी, तेव्हाची परिस्थिती आत्ताच्या परिस्थितीपेक्षा खूप वेगळी होती. आणि त्या काळी स्त्रियांचं घराबाहेर पडणं देखील खूप कठीण होतं. स्त्रिया फक्त चूल आणि मूल यातच गुंतलेल्या असायच्या. त्यात जर एखाद्या स्त्रीच्या पतीचं निधन झालं तर त्या स्त्रीचं घराबाहेर पडून कमवणं म्हणजे किती कठीण असेल, इमॅजिन करा तुम्ही. पण अशा या परिस्थितीत देखील या स्त्रीने घराबाहेर पडून फक्त स्वतःचा उद्योग निर्माण नाही केला, तर त्या उद्योगाला वाढवले आणि पुढे जाऊन स्वतःच्या मुलांना देखील उद्योग करण्यासाठी प्रवृत्त केले. याच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तर मंडळी, पैकाबाई खोब्रागडे ह्या मूळच्या गडचिरोलीच्या. त्यांच्या पतीचे नाव भिवाजी खोब्रागडे ह्या मूळच्या गडचिरोलीच्या असल्या तरीही काहीतरी उद्योग करावा या उद्देशाने या दोन्ही दाम्पत्याने चंद्रपूर गाठले. तेथे आल्यानंतर व्यवसाय करण्याच्या उद्देशाने भिवाजी यांनी भाडेतत्वावरती फळाच्या बागा घेतल्या आणि फळांचा व्यवसाय सुरू केला. आणि अगदीच थोड्या कालावधीत त्यांनी या धंद्यात जम बसवला. आणि पैकाबाई या कामात त्यांच्या पतीला खूप मदत करत असत. यांना 3 मुलंही होती, पत्रुजी, गोविंदराव आणि देवाजी. सगळं आधी छान सुरू होतं. पण देवाजी यांच्या जन्मानंतरच 2 वर्षातच भिवाजी यांचं निधन झालं. आता घरातला मूळ आधारच गेला. हे म्हटल्यानंतर घरातली मूळ परिस्थितीच बदलली. अशा परिस्थितीत देखील पैकाबाई यांनी स्वतःला सावरले व खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी नवऱ्याचा व्यवसाय स्वतः करायला घेतला. आता हे ऐकायला खूप सहज वाटतं, कारण आत्ताची परिस्थिती बदललेली आहे. परंतु त्या काळी अशी परिस्थिती नव्हती. फक्त चूल आणि मूल या मर्यादेत राहणाऱ्या स्त्रियांनी घराबाहेर पडून व्यवसाय करणे हे खूप कठीण होतं. पण अशा वेळेत, अशा काळात देखील पैकाबाईंनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली आणि नवराचा व्यवसाय त्या करू लागल्या. त्यांच्या मुलांनाही या परिस्थितीची जाणीव होती, म्हणून ती मुलं पैकाबाईंना त्यांच्या या कामात मदत करत होते. परंतु अजून काहीतरी करायला हवे, यासाठी गोविंदराव आणि पत्रुजी शिवणकामाचं काम करू लागले आणि देवाजी कोळशाच्या खाणीमध्ये काम करू लागले. पैकाबाई यांनी फळांचा व्यवसाय व्यवस्थितरित्या हाताळला व त्याच्यामध्ये जम बसल्यानंतर त्या पुढे लाकडाच्या व्यवसायात देखील उतरल्या. चंद्रपूर येथे लाकूड त्यांना मुबलक प्रमाणात मिळत होते, त्यामुळेच अगदी थोड्या वेळात त्यांचा लाकडाचा व्यवसाय देखील चालू लागला. आणि त्यांनी बल्लारपूर येथे खूप मोठी जागा घेतली व आपला व्यवसाय वाढवला. यामुळेच त्यांनी हजारो लोकांना नोकरीची संधी दिली. तर मंडळी, मी नेहमी सांगतो की जेव्हा एखादा उद्योजक उद्योग करतो तेव्हा तो
काही हातांना काम देतो. पण 100 ते 125 वर्षापूर्वी पैकाबाई खोब्रागडे यांनी हजारो लोकांना कामगार दिला, रोजगार दिला आणि हीच उद्योजकाची ताकद आहे. आणि त्या काळामध्ये एक स्त्री स्वतःमध्ये ही ताकद निर्माण करू शकली. खरंच नमन आहे त्या स्त्री शक्तीला. त्यांनी बल्लारपूर येथे आपला व्यवसाय वाढवला. बल्लारपूर येथे जेव्हा त्यांनी जागा घेतली होती, तेव्हा सुरुवातीला कामगार लांबून येत होते. पण नंतर तेथे त्यांनी हळूहळू आपली स्वतःची वस्ती तयार केली. बल्लारपूर येथे हिंगणघाट हा एक परिसर यातूनच निर्माण झाला. एवढेच नाही, तर चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात आधी ऑरा मशीन आणून त्यांनी सॉ मिल सुद्धा सुरू केली. संपूर्ण देशभरात लाकूड व्यवसायात खोब्रागडे यांचं नाव झालं. मग हळूहळू आंध्र प्रदेशात देखील त्यांनी व्यवसाय सुरू केला. यानंतरचं त्यांचं पुढचं मोठं पाऊल म्हणजे आंध्र प्रदेशच्या राज्याचा राजवाडा त्यांनी भाड्याने घेतला आणि तिथे व्यवसाय सुरू केला. आणि याचं उद्घाटन स्वतः पैकाबाई यांनीच केलं. लाकडाचा व्यवसाय सेट झाल्यानंतर त्यांनी पुढच्या व्यवसायात उडी घ्यायचं ठरवलं. आणि तो व्यवसाय म्हणजे फक्त चंद्रपूर नाही, तर अख्खा विदर्भ याची ओळख असणारा कापूस. त्या काळी चंद्रपूर ही कापसाची मोठी बाजारपेठ होती. आणि त्यांचा तिसरा मुलगा देवाजी यांनी हा व्यवसाय करायला सुरुवात केली. आणि थोड्याच वेळात हाही व्यवसाय उत्तमरित्या चालू लागला. आणि याच पैशातून त्यांनी चंद्रपूरच्या मेन रोडवर राजमहेंद्रीच्या राजवाड्याची प्रतिकृती उभी केली. आणि इतकं करून त्या थांबल्या नाहीत, तर पुढे जाऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय होलसेल तत्वावरती सुरू केला. आणि मग पुढे पुढे सोने, चांदी, जमीन विक्री खरेदी या व्यवसायात देखील ते उतरले. आणि त्या काळी कार फक्त श्रीमंत लोकच विकत घेऊ शकत होते. अशा वेळी 1930 सालची फोर्ड कंपनीची कार त्याने विकत घेतली होती. त्यामुळे चंद्रपुरातील सर्वात श्रीमंत म्हणून ते ओळखले जाऊ लागले. फक्त फळाच्या व्यवसायातून सुरू झालेला प्रवास त्यांनी इतर व्यवसाय सोबत घेऊन अधिकाधिक समृद्ध केला, वाढवला आणि हजार लोकांना रोजगार दिला. पैकाबाई यांनी पतीच्या मागे मुलांच्या मदतीने त्या काळी फक्त व्यवसाय वाढवला नाही, तर चंद्रपुरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्वतःचं स्थान मिळवलं. तर मंडळी, फार थोड्याच शब्दात मी त्यांचा हा प्रवास मांडला आहे. तर विस्मरणात गेलेल्या पैकाबाई खोब्रागडे यांच्याकडून तुम्ही नक्कीच प्रेरणा घ्याल अशी मी आशा करतो. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या पहिल्या मराठी स्त्री उद्योजिकेचा प्रवास पोचवावा ही विनंती करतो. धन्यवाद.